ऍक्च्युली एका मैत्रिणीकडे म्हणजे गीताकडे? गीता कडे गेले होते. हो. का? बोलायचं होतं. जरा प्रॉब्लेम आहे. कसला? पर्सनल प्रॉब्लेम आहे. ती आणि तिच्या बॉयफ्रेंड मध्ये ऍक्च्युली. बर म्हणजे तू गीताच्या घरीच होतीस ना? श्री, अरे किती प्रश्न विचारशील तिला, आत्ताच आलीये ती. हो ना, चला चला मी जेवण गरम करायला घेते, पटकन चला जेवायला जाऊया. हा जानवी, तू हातपाय तोंड धुवून घे आणि खाली ये जेवायला. आपण एकदम बसू, नंतर आपण बोलू. खूप वेळ आपल्याकडे बोलायला. जा जा बरं. चला जेवायला बसूया. जा. अरे अरे आय एम सॉरी बायको. खरं तर मी तुला सॉरी म्हणायला हवं. माझं चुकलं. मी फोनवर तुझ्यावर चिडायला नको होतं. घरी आल्यानंतर मी प्रश्नांचा भडीमार केला ना, साधा वेळ नाही दिला. आय एम सॉरी. जानवी, हे बघ, मला तुझी काळजी वाटत होती. म्हणजे तू कुठे अडचणीत असशील का, मी तिथे यायला हवंय का, मला काहीच कळत नव्हतं. आणि तूही नीट बोलू शकत नव्हतीस. आय कॅन टोटली अंडरस्टँड की तुझ्या समोर कोणीतरी असणार म्हणून तू बोलू शकत नव्हतीस, पण म्हणून मी अस्वस्थ झालो होतो ना. नाही श्री, खरं तर मी सांगणार होते तुला. म्हणजे अरे लुक, आय ट्रस्ट यू. आणि मला नको उगाच एक्सप्लेनेशन्स देऊ. मला गिल्टी वाटेल. त्यामुळे तू गीताकडे गेली होतीस इतकं पुरे माझ्यासाठी. अरे पण तुला सांगायचंय रे. नाही, नको ना. मला तिच्या कुठल्याही पर्सनल डिटेल्स नकोय. तिने तुझ्यावर विश्वास ठेवून तुला सांगितलंय की नाही, मग मला नको सांगूस. अँड यु नो व्हॉट, मला तुझ्या स्वभावातलं हेच सगळ्यात जास्त आवडतं. एखाद्याने जर तुला मदतीसाठी हाक मारली ना, तर स्वतःचा कुठलाही विचार न करता तू जातेस. आय लव्ह यू जानवी. चिडशील असं काही मला. अगं वेडी आहेस का तू? मी कशाला चिडेन तुझ्यावर? आणि मैत्रिणीकडे जाण्यात काय चिडण्यासारखं? तू थोडं छोट्या आईसारखं लपून छपून काकाला भेटायला गेली होतीस. गेले असेल तर नाही, तू मला सांगितल्याशिवाय असं काहीच करणार नाहीस. मी तेवढा ओळखतो तुला. अँड अगेन, आय टोटली ट्रस्ट यू. आणि समज चुकून असं कधी झालं तर? जानवी, असं काही झालंच तर तिसरं महायुद्ध आपल्या घरात घडेल. म्हणजे मी आणि आय्याजी विरुद्ध तू. आणि याहीपेक्षा गंभीर काय घडेल सांगू?
मला खूप वाईट वाटेल. माझ्या आयुष्यातला एक अत्यंत दुर्दैवी दिवस असेल तो. येऊ का मंडळी? मावशी हे चला जेवायला चला. पोटातले कावळे ओरडून ओरडून दमले आता. घसा सुद्धा बसलाय त्यांचा. चला. आलो 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 आलो. होय चल. आणि उगाच काहीतरी फालतू विचार करत बसू नको. चल चल मावशी, चल 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 चल. मावशी तू सत्य पे सत्ता पाहिलास का ग? अहो, इतक्या दिवसात आपल्या बायकोच्या भावाशी बोलण्यासाठी, अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी एक तास मिळू नये त्यांना. हे पटतंय का तुम्हाला? दुसरा कोणी असता ना तर मध्यरात्री उठून आला असता. मी तरी आलो असतो. श्री साहेबांचं हे बोलणं मला तरी पटत नाही. आपल्या हो काहीतरी गडबड असेल तिथे, आणि माझी ताई तरी नक्कीच माझ्या भल्याचा विचार करेल. जान्हवी ताई, तिच्या बोलण्याला काही किंमत आहे का त्या घरात, श्री साहेबांच्या मनात? म्हणजे असं का बोलताय तुम्ही? अहो, त्या घराची कुंडली आहे माझ्याकडे, कुंडली. श्री साहेब तर माझे मित्रच आहेत, बोलतात ना ते माझ्याशी. मला माहिती आहे सगळं. पण मी तुम्हाला सांगतो, जान्हवी ताई त्या घरात नांदणं कठीण आहे, कठीण. का? अहो, वाघाच्या गुहेत बकरीला सोडलं तर तिचं काय होईल? अहो, फार भयंकर माणसं आहेत ती. मला सांगा, गोखल्यांच्या घरात आतापर्यंत एका तरी पुरुषाने आपल्या बायकोला नांदवली आहे का? नांदवली आहे? अहो, बायकोला नांदवण्यासाठी अंगात धमक असावी लागते, रक्तात असावं लागतं होते. अहो, रक्तातच तो गुण नाहीये. तरी साहेब तर त्याला काय करणार? हो, काय करताय? काय करताय म्हणजे? झुंकलो. चल, माझा रस्ता आहे, मी वाटेल ते करीन. चल. ए, बघायचं नाही. चल. बघितलं? त्याला म्हणतात अंगात राग, त्याला म्हणतात धमाक. श्री साहेबांच्या ते रक्तात नाही. मी तुम्हाला सांगतो, ते तुमच्या बहिणीला टाकणार. मी लिहून देतो. ते मला काहीच सुचत नाहीये. म्हणजे मलाही आत्ताच सुचलं. हे म्हणजे बहिणीवर ही वेळ यावी याची वाट का पाहता? हा कलंक तिच्या माथी लागावं अशी वेळ का येऊ देता तिच्यावरती? तिला घरी घेऊन या. घटस्फोट काय हो, कसाही मिळेल. आणि मग नव्याने तिच्या आयुष्याची घडी बसवून द्या. अहो, तिच्याशी काय हो, कोणी हातात असं तयार होईल लग्नाला. मी म्हणतो तुम्हाला. पण झालं ते वाईट. काय झालं? हे स्थळाची नीट चौकशी केली नाही तुम्ही. आता बघा ना, या सगळ्या परिस्थितीचा तुम्हाला त्रास होतोय ना. मग आपे मला फोन येतोय, मी निघतो. कोणाचा फोन आहे? बाबांचा फोन आहे. काय मी नाही गेलो तर मग उगाच प्रॉब्लेम होतील. अहो, मग परत या. नाही, आज नाही जमणार. मी फोन करतो ना तुम्हाला, आपण भेटू. अहो, मग दिवसभर करू काय मी? म्हणजे हो, बघा जरा. बघितलं. मग आधी बघितलं असतं ते झालं नसतं. मी सांगितलं होतं का तुम्हाला माझ्या बाजूनी जा? बघा, मी सभ्यपणे बोलतोय, तुम्ही सभ्यपणेच बोल. यात असभ्य काय? मी हवेत डुंकलो, तुम्ही मध्ये आलात आणि माझ्यावरती रवी करता. घरी जा, घरी जा आणि आपल्या बायकोवर अरे रवी दाखव. बघो. माझा हात हवेत फिरला, तुम्ही मध्ये आलात. सॉरी.
सॉरी म्हणायचे संस्कार आहेत माझ्या. अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो, असं माझी आई म्हणायची. आज मी चांगल्या मूडमध्ये आहे, म्हणून तुम्हाला समजावून सांगितलं. आता पुन्हा जर मला कधी रस्त्यात थुंकताना दिसला तर मी किती व्हायलंट माणूस आहे हे कळेल तुम्हाला. कितना मला आठवतंय. काउंटिंग बंद करा, मला गाणं आठवतंय. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. पण ताईने एकही गाणं गायलेलं नाहीये, तेव्हा तिने गायला पाहिजे गाणं. ठीक आहे, रावरून नाही म्हणालीस तर नाही म्हणालीस, तू दुसरं कुठलं तरी म्हण, कुठलंही चालेल पण गाणं म्हण. तुझं ते नेहमीच घन म्हण ना, प्लीज सांगा ना. अगं म्हण ग. म्हणा ना वहिनी. म्हणते. घन निळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा, घन निळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा. आता प्रॅक्टिस नाहीये म्हणून, पण हिला आम्ही पाहायला गेलो होतो ना तेव्हा हिने हेच गाणं म्हटलं होतं. शी आई, तू बघायचा कार्यक्रम केला होतास आणि त्यात गायली होतीस. अरे तेव्हा अशीच पद्धत होती, काय करणार. अरे हे गाणं ऐकून तर रमाकांत हिला पसंत केली. इतका स्वच्छ आवाज होता हिचा, आणि स्वच्छ आवाजाची माणसं मनानं पण स्वच्छच असतात. हो ना, त्यानंतर पुन्हा कधी गावाचंच वाटलं नाही. तसा प्रसंगही कधी आला नाही म्हणा. आई, पण आता आलाय ना, मग त्याचा पूर्ण उपभोग घे. नाहीतर तुझ्या सुनबाईंना वाटेल की मी एवढा सगळा प्लॅन केला आणि आमच्या सासूबाई एवढं गंभीर. सॉरी हा सॉरी. नाही छान, पुढे गाणी म्हणायचं. आता सरू आणि जान्हवी आणि बेबी राहिली आहे. बेबी की सगळ्याच बघू नका माझ्याकडे. अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम. अजीब दास्ता है ये रोशनी के साथ क्यों धुआं उठा चिराग से, ये रोशनी के साथ क्यों धुआं उठा चिराग से, के ख्वाब देखती हूँ मैं कि जब पड़ी हूँ ख्वाब से. अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ
आता जान्हवी आणि सरू. ए मी नाही, आधी जान्हवी म्हण. जान्हवी म्हण. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. तुम देना साथ मेरा ओ हमनवा. वा वा जान्हवी, एकदम एक्सलंट. आता सरू. लेक लाडकी या घरची होणार सुन मी त्या माहिती ना. भेटाल का हो एकदा तरी मला? निदान दिसाल तरी. या जन्मी एकदा तरी डोळे भरून पाहायचे तुम्हाला. पुरे ना आता, पुरे ना, परत या. माझे डोळे मिटायच्या आत परत या. बरे आहेत ना ग हे? म्हणजे मी गेले तेव्हा बरे होते. काय म्हणाले गोळ्या बघून? त्यांना त्रास नव्हता ना होत काही? खूप आनंद झाला त्यांना गोळ्या बघून. नशीब गोळ्या हाताशी असलेल्या बऱ्या ना ग, नाहीतर मग खूप त्रास होतो मायग्रेनचा त्यांना. अटॅक आल्यानंतर अगदी 15 मिनिटाच्या आत गोळी नाही ना घेतली तर मग BP वाढतं, उलट्या होतात, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची पाळी येते ग. पण हा सगळा त्रास केव्हापासून आहे त्यांना? खूप वर्ष झाली. घरातून बाहेर पडल्यापासून त्रास होतोच आहे. अहो पण अशा वेळी चांगल्या ट्रीटमेंटची गरज असते. माझ्याबद्दल विचारत होते काही? म्हणजे सगळ्यांबद्दलच चौकशी करत होते. तू सांगितलंस तू कोण आहेस ते? सांगितलं. मग काय म्हणाले? कसे वागले तुझ्याशी? चांगले वागले. जान्हवी, कसे वाटले तुला ते? सांग ना. असं एकदा भेटून मी कुणाबद्दल काही ठरवू शकत नाही. एक मिनिट हा. हे घे, माझ्याकडून तुला असंच एक छोटस गिफ्ट. ह्यापेक्षा जास्त काही नाहीये माझ्याकडे तुला द्यायला. छोटाई, अहो ह्याची काहीच गरज नाहीये. मला माहितीये तू रागावली आहेस माझ्यावर. नाही रागवली मी तुमच्यावर. पण हो, श्रीशी खोटं बोलणं मला नाही आवडलंय. पुन्हा एकदा माझ्यामुळे तू अडचणीत आलीस ना. तरीही माझं चुकलं आहेच. छोटी आई, मी आता काकांना पहिल्यांदा आणि शेवटचं भेटले. यापुढे श्रीशी खोटं बोलून मी अशी कुठलीच गोष्ट नाही करणार आहे. मुळात श्रीला फसवून मला असं काही करायचंच नाहीये.
मग ते किती योग्य आणि माणुसकीला धरून असलं तरी सुद्धा. आय एम सॉरी छोटी आई. घननीळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा, झुलवू नको हिंदोळा. जान्हवी, पुढची ओळ काय ग? नाही रे माहिती, पण आईंचा आवाज खूप गोड आहे. हो खूप गोड गाते. म्हणजे इतर वेळी मी तिला गाणं गुणगुणताना ऐकलंय, पण असं गाणं म्हणताना पहिल्यांदा ऐकलं. काय मस्त गेला ना फॅमिली डे, धमालात ना सगळ्या. हो म्हणजे एकाच घरात इतक्या सगळ्या बायका आनंदात राहतात. बाहेर कुणाला सांगितलं तर अगदी परीकथा वाटेल. आणि त्याच्यामध्ये तू आलीस त्यामुळे ती खऱ्या अर्थाने परीकथा झाली. काहीही